हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत? मी मस्त ना, मजेत ना. मी पण मस्तच आहो. तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं असाल तर मी कपाट आवरत होतो. आता कपाट झाला आवरून पूर्ण. आता पलंगाच्या खाली ज्या नवीन साडीचा बस्ता आहे तो आता आवरणार आहो. भरपूर दिवस झाले, खूपच दिवस झाले आवरलो नाही. तर तुम्ही पाहत असाल तर मी आता हा सगळा पसारा काढून छानपैकी साड्यांमध्ये ब्लाऊज वगैरे पटकन ज्याचे साडीमध्ये ब्लाऊज टाकून मस्तपैकी छान कपाट आवरणार आहो. म्हणजे कपाट नाही, हा ड्रॉवर खालचा, ज्यात मी फक्त नवीनच साड्या ठेवतो. त्याच्यामध्ये वापराचे कपडे नाही राहत. कपाटामध्ये फक्त वापराचे कपडे आणि काही थोड्या साध्या सिंपल साड्या ज्या बाजारात म्हणा, हॉस्पिटलमध्ये म्हणा, किंवा एखादी श्रावणीच्या शाळेमध्ये वगैरे काही कार्यक्रम असला किंवा पालक मीटिंग वगैरे असल्या तर त्याच्यासाठी फक्त थोड्याफार स्पेशल साड्या ज्या एकदम सिंपल आहेत आणि हलक्या फुलक्या त्या फक्त कपाटात ठेवते. आणि ह्या बाकीच्या ज्या साड्या आहेत ह्या बाहेर ठेवते. तुम्ही पाहिल्या असाल तर ह्या साड्या सगळ्या अशा भारीत साड्या आहेत. ह्या जास्त वापरत नाही. तर ह्या साड्या आहेत ना दिवाळीच्या आणि किंवा मी अशा कोणत्या कार्यक्रमाला घेतलेल्या साड्या आहेत, आवडीच्या साड्या. तर ह्या भरपूर साड्या अशा आहेत. व्हरायटी आहेत एक साडीच्या, काही सांगाच नको. दर दिवाळीला आम्हाला साडी येते. हे लाल साडी दिवाळीची, सो अशा प्रत्येक साड्या अशा घेतलेल्या आहेत. ही माझ्या लग्नाची साडी और नेतारणीची. आमच्याकडे जे लग्न झाल्यावर भाऊने आले ते ना तेव्हा ही साडी लावतात. तर ही नेतारणीची साडी हो. आणि ही माझी दुसऱ्या दिवाळीची साडी हो. हे आणि त्याच्या खाली जे तुम्हाला लाल कलरची दिसत आहे का, हे तिसऱ्या दिवाळीची साडी हो. आणि आता जे त्याच्या अगोदर तुम्हाला हिरवी दाखवलं होतं का, तिचा बॉर्डर एकदम भारी आहे, तेवाली या वर्षीच्या दिवाळीची साडी हो. आणि हे वरची दिसत आहे का थोडीशी ऑर्गॅन्झामध्ये, ते त्याच्या गेल्या वर्षीच्या दिवाळीची साडी हो. म्हणजे आता माझ्या लग्नाला जसे 9 वर्ष होत आहेत ना, तर 9 साड्या ह्या दिवाळीच्या वेगळ्या आणि मी ह्या काही घेतलेल्या साड्या बाकीच्या आहेत. हे माझ्या दादूच्या बारशाला आली होती साडी लाल कलरची, आता जी तुम्हाला वर दिसली होती ही वाली साडी. आणि ही साडी माझ्या वहिनीच्या भावाच्या लग्नामध्ये घेतलेली साडी, त्यांनी मला नेसवली होती. आणि ही माझ्या भावाच्या लग्नामधली साडी आहे. आमच्या साहेबांना घेऊन दिली होती 2,500 रुपयाला एका शब्दावर. तर आता ह्या सगळ्या साड्या छानपैकी घड्या करणार आहो आणि छानपैकी घड्या करून ड्रॉवरमध्ये सेट करणार. हा माझा लग्नाचा शालू किती मस्त आहे ना. पण आता कसा नेसायला भेटत नाही, म्हणजे नेसायला भेटत नाही म्हणजे कोणते कार्यक्रमच नाही असे की त्या कार्यक्रमाला हा असा भरकम असा छानवाला शालू कोणत्या घालायचा. हा शालू मी कोणाच्या लग्नात घातला होतो, माझ्या चुलत भावाच्या लग्नात घातलं होतं. तेव्हापासूनचा कधीच नाही, म्हणजे एकदा फक्त माझ्या लग्नामध्ये वडसावित्रीच्या पहिल्या वडसावित्रीले आणि त्या चुलत भावाच्या लग्नाले अशा 3च वेळा हा फक्त शालू लावला, तसाचा पसा पडून आहे वापिस. तर आता हे श्रावणीचे ह्या ड्रॉवरमध्ये कपडे आहेत, दादूचे ड्रॉवरमध्ये कपडे आहेत आणि सगळे असे विस्तर झाले आहेत. कारण की पटकन कोणता कार्यक्रम आहे, पटकन साडी खेचली का त्याच्यावरच्या साड्या खराब म्हणजे अस्ताव्यस्त झालेल्या. तर तुम्ही पाहत असाल तर मी हा कपाट मस्त आवरून टाकला. आणि ह्या माझ्या रेग्युलर वेअरच्या इकडच्या साड्या ज्या त्या अल्बमच्या वर होता तो माझ्या लग्नाचा अल्बम. आणि ह्या ज्या साध्या सिंपल साड्या दिसत आहेत का, ह्या साड्या बाहेर जायला, दवाखान्यात जायला किंवा कोणत्या वस्तू आणायला वगैरे अशा साड्या. आणि ह्या साड्या ज्या मी हात लावती आहे ह्या माझ्या रेग्युलर यूजच्या साड्या आहेत. आणि ह्यावाल्या साड्या माझ्या अशा बाहेर वगैरे कुठं जायचं म्हणलं तर ह्या त्या साड्या. आणि माझ्या काळ्या साड्या म्हणाल ना तर भरपूर साड्या आहेत. तुम्ही कपाटामध्ये पाहत असाल ना तर 5-6 तरी माझ्या कपाटामध्ये काळ्या साड्या, कारण काळा कलर मला खूप आवडते, खूप म्हणजे खूपच. आता पटापट या सगळ्या साड्याची घड्या करतो आणि मग चिल्लर पार्टीच्या कामाला लागतो. तर आता कपाट पूर्ण माझा ड्रॉवर वगैरे आवरून झाला. आणि हा कपडा मला सापडला. हा ड्रेस आहे माझा लग्नाच्या अगोदरचा, जो मी अजूनही जपून ठेवला होतो. मला श्रावणी मोठी झाल्यावर तिला घालायला द्यायचा आहे, माझी एक आठवण म्हणून तुम्ही आत्तापर्यंत जपून ठेवला. माझ्या लग्नाच्या अगोदरचे सगळे ड्रेस मी सगळ्याला देऊन टाकलो, माझ्या चुलत बहिणी आईले वगैरे. पण हा एकच ड्रेस आहे जो माझ्या पहिल्या कमाईतून घेतलेला 1700 रुपयाचा होता, तो मी आजतागत जपून ठेवला आहे. तो मला श्रावणीला द्यायचा आहे, त्याच्यामुळं माझी एक आठवण म्हणून. तर आता याच्या पुढचा अजून एक तुम्हाला दाखवणार आहोत, तो म्हणजे ब्लेझर. माझ्या आईची अशी इच्छा होती का माझ्या जावयानं लग्नामध्ये ब्लेझरच घालावा. आणि ह्या ब्लेझरसाठी आमच्या घरामध्ये एवढा क्लेश झाला होता त्या दिवशी का काही सांगाच नको. इच्छा तर पूर्ण झाली जावयाची ब्लेझर घालायची, पण त्या दिवशी माझ्या मम्मीचे आणि पप्पाचे भांडणं एवढे झाले का काही सांगाच नको. म्हणजे माझी आई उठली आणि पटकन गेली 3000चा ब्लेझर, नुसता ब्लेझर घेऊन आली, त्याच्या खाली पॅन्ट नाही, शर्ट नाही, काहीच नाही.
पप्पा एवढे भडकले होते का नुसतं 3000चा ब्लेझर करून काही भाग्याला येणार आहेस का म्हणून. मग तो परत वापिस केलून आणि दुसऱ्या दिवशी दुसरा ब्लेझर आणून तो सगळा पॅन्ट शर्ट सगळा सकट सोबत. तेव्हा कुठे मन शांत झाला ह्या ब्लेझरसाठी ना. आता तर असा पडून आहे, याची काही किंमत राहिली नाही. तर चला असू द्या, व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.